हेमाळगाव हे नाव तुम्हाला माहित असेलच. हेमाळगाव म्हटलं की एक प्रसिद्ध पत्रकार आहे ज्याला काहीतरी आगळ्या वेगळ्या लोकांच्या मुलाखती घ्यायची सवय म्हणण्यापेक्षा अधिक आवड. जिथं काहीतरी नवीन दिसत आहे त्या ठिकाणी जायचं, त्याची मुलाखत घ्यायची आणि ती लोकांसमोर मांडायची. जे काही भव्य जीव असेल त्याची मुलाखत घ्यायची, त्याच्याविषयीची माहिती घ्यायची आणि लोकांसमोर मांडायची. एखादा उंच माणूस असेल त्याची मुलाखत घ्यायची, त्याच्या अनुभव लोकांसमोर शेअर करायचे. एखादा छोटासा माणूस असेल त्याचा तो अनुभव कथा ऐकून लोकांसमोर मांडायचा. आणि असंच एकदा मला एका गावामध्ये समजलं की एका गावात खूप छोटासा माणूस राहतो, अतिशय भुटका आपण समजतो ना. तर त्या भुटक्या माणसाची माहिती घेऊन मी त्या गावाकडे जायला निघालो. जर जास्त भुटका असं एवढं माहिती होतं, पण किती भुटका आहे वगैरे काही माहिती नाही. तर त्या गावाकडे आपली बॅग वगैरे सगळे घेऊन मी निघालो. त्या गावात पोहोचलो. गावात जाता जाता मधातच त्याला अगोदर कळवलं होतं बाबा मी तुझी मुलाखत घ्यायसाठी येऊन राहिली. तर त्या गावात जाता 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 मधातच मला अचानक आवाज आला, हेमराज भाऊ. आई पुन्हा बोललो, अरे हेमराज भाऊ. दिवसा घर दिसत नाही, कोणी आवाज मग अरे हो इकडं पहा इकडं. बाबा कसा खालून आवाज आला म्हणून असं लक्ष देतात तर तो भुटका दिसला. आणि मग त्यानं घरी नेलं आणि घरी नेऊन मग त्यानं जी काही आपली आपभीती सांगितली ती आपभीती या ओळीच्या माध्यमातून व्यक्त करतो. सोड आता देतो जेवून काही भाजी थट्टा. सुंदर आहे. सोड आता देतो जीवन नाही झाली थट्टा आणि कहून असं केलं असं देवाने मला गिट्टा. ह्या गिट्टेपणा राजा म्हणे आपदेशी येते, ह्या गिट्टेपणा राजा म्हणे आपदेशी येते ना जिंकली समजून माही बुद्धीमध्ये कोणत्या ठेवून देते. एकदा सांगतो म्हणजे हो आपणच आली पाहून माही बुद्धीमध्ये भरतीच घाली. गेली दांडू खेळत होता बबनरावचा पांडू, गेली दांडू खेळत होता बबनरावचा पांडू. महापौर दुपक म्हणून गेली मापा दांडू. अरे हरवली गेली पायटा पायटा कुठे सारे थकले, हरवली गेली पायटा पायटा कुठे सारे थकले. आणि पराठीच्या झाडा काढली आम्ही होतो झोपले. उचललं मला पाण्यानं, उचललं मला पाण्यानं सापडली मध्ये गेली, उचललं मला पाण्यानं सापडली मध्ये गेली. तर झटका झुटका बसल्याच्या झोप मारी पुरली. आता धोका लावला पाण्यानं, आता धोका लावला पाण्यानं. आता फळवळ ठेवून बोलला तर असं बोल फेकलो माझ्या कोणीच नाही झालं. गेली नाही माहिती असं काय असं दूर फेकून माझ्या मला कोणीच नाही ठेवलं. तिच्या सोळाला बोटायचा, तिच्या सोळाला बोटायचा आणि घरात आलं पळत तर पळता पळता राजामाई गंगा फेकली झाली. पळता पळता राजामाई गंगा फेकली झाली. आणि त्याच वक्ती संजीवन चळवळीच्या लग्नाची वरात तिथं आली. वरातीमध्ये दोन माझी बँड माझ्या, वरातीमध्ये दोन माझी बँड माझ्या. आणि गाणं मोठं साधं होतं राणी तुम्ही माझ्या. वरातीमध्ये दोन माझे बँड माझ्या. गाणं मोठं साधं होतं राणी तुम्ही माझ्या. आता वाजवता वाजवता काय झालं, वाजवता वाजवता बँड वाजायची गाडी गेली तुटून, वाजवता वाजवता बँड वाजायची गाडी गेली तुटून. आणि ठोकमध्ये आपण गाडी आली. जशी कुठे त्याच्या म्हणे वाजव गया भांगडा, जशी कुठे त्याच्या म्हणे वाजव गया भांगडा, तसा त्यानं चटकन थंड मारतो. अरे मग काय अरे ठोकून ठोकून हरत नाही असा काही फसलो, ठोकून ठोकून हरत नाही असा काही फसलो. का एकाच्या हाताने मी तर मग कुठल्या माणूस बसलो. पिछा सोडवला बँड वाजायचा, पिछा सोडवला बँड वाजायचा ना घरात आलो पळत, पिछा सोडवला बँड वाजायचा ना घरात आलो पळत. तर नामदेव भोगली कुठे जाईल होती ना. पिछा सोडवला बँड वाजायचा ना घरात आलो पळत. तर नामदेव भोगली कुठे जळण होती जळत. आता कळता कळता त्याचा खूप आहे. आता जळता कळता जात्याचा खुटा निघून गेला आणि खुटा पासाठी फुटीनं हात मोर गेला. मोर कसं गळता गळता जात्याचा खुटा निघून गेला आणि खुटा पासाठी फुटीनं हात मोर गेला.
अरे भोक्ताचा सोगा महा फुटेल होता अडला. भोक्ताचा सोगा महा फुटेल होता अडला आणि फुटीचा ठास वरती हात पायावर पडला. आणि उचललं माझ्या फुटीनं, उचललं माझ्या फुटीनं कुठं आहे ना, उचललं माझ्या फुटीनं कुठं आहे ना, मला दोन ठोकून सारा नुसतं केलं. दगड ठोकून सारा नुसतं केलं. आता मग काय धरून सगळ्या दिवमध्ये असं राजे पडलं, धरून सगळ्या दिवमध्ये असं राजे पडलं तर दोन पुढं झाले तिथं मध्ये नाही सोडलं. पाणी प्यायला उठली होती, अंग लागली असं पाणी प्यायला उठली कुठे दळण होतं नाही ना, पाणी प्यायला उठली कुठे दळण होतं नाही ना, तर असं तिथून पळायला होता मला असं नाही पाहिजे. पिंचा सोडला पुढीचा, पिंचा सोडला पुढीचा आणि घराकडे आलो पळत. पिंचा सोडला पुढीचा आणि घराकडे आलो पळत. तर पळत पळत लागलं माझ्या अंगात भरली उसण, पळत पळत लागलं माझ्या अंगात भरली उसण आणि माझी फुटी लागत होती पिसळली ना. पळत पळत लागलं माझ्या अंगात भरली उसण, माझी फुटी लागत होती पिसळली ना व्यसन. तरी माझ्या वाटलंच होतं, तरी मला वाटलंच होतं का मुलीचं दुसरं इथं चाललं आणि सर केसून उचलून म्हणजे गरम व्यसनात घालत. अरे कसं झालं राज्य, अरे कसं झालं राज्य. उचललं माझ्या मुलीनं, उचललं माझ्या मुलीनं शेपुटा वाढला, उचललं माझ्या मुलीनं शेपुटा वाढला. असं नसून आवाज लावून एखाद्या मला काढला. अरे असा जोराला केला, अरे असा जोराला केला कल्ला का तुझा माझ्या घसा. आणि कुठे म्हणे बापू इथं कसा, बापू कसा. सर्वांनी सांगतो.